हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इथे पेपर कटिंग पाहणार आहोत। क्रॉस कटिंग ब्लाऊजसाठी कुठल्याही साईजसाठी तुम्ही इझी इथे ब्लाऊज डायरेक्टली कट करू शकता, स्टिच करू शकता। या पद्धतीने आज आपण इथे ब्लाऊज शिकणार आहोत। इथे मी कार्डशीट पेपर घेतला आहे, तुम्ही साधा न्यूजपेपर घेतला तरीही इथे चालणार आहे। तर आधी बघा, कापडाची घडी आपल्याला डबल घालायची आहे, बंद बाजू आपल्याकडून ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर ब्लाऊजची जी उंची आहे त्यात 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं। आधी आपण इथे पाठीमागचा पार्ट इथे कट करतोय, तर साधारण ब्लाऊजची जी उंची आहे ती तयार 13 असणार आहे। यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतोय, म्हणजेच की 14 इंचावरती। त्यानंतर आता बघा, शोल्डर विषयी सांगेन। प्रत्येक वेळेला मी तुम्हाला प्रत्येक साईजसाठी हे समजत असते की तुम्ही कुठल्या साईडला याचा वापर कसा करायचा आहे। साधारण 9 9.5चा जो तुमचा गळा असेल, कटोरी ब्लाऊजसाठी असेल, प्रिन्स कटसाठी असेल किंवा मग क्रॉस कटिंग ब्लाऊजसाठी असेल, जर तुमचा 9 9.5चा गळा येत असेल तर तुम्हाला शोल्डर इथे घ्यायचे 5.5 इंचावरती। साधारण 38 साईज पर्यंत, 36 38 पर्यंत बॉडी मेजरमेंट वाईज तुम्ही 5.5 घेतला इथे चालणार आहे। इथे आपण ब्लाऊज जे बघतोय ते बघतोय 34 इंचासाठी 5.5चा मी शोल्डर घेतलाय। त्यानंतर मुंड्याची जी उंची आहे ती आपली असणार इथे 6 इंचावरती। आतापर्यंत जे आपण एवढे व्हिडिओ बघितले ते हे माप जे इथे कॉमन, हे काही गोष्टी आता छोटे छोटे आपल्या लक्षात येत असतील की आपण कुठलं मेजरमेंट साईज वाईज कसं टाकायला हवं। तर आता मी हे 38 आपण साईज साठीच्या आतले जे मेजरमेंट आहे जेवढे कॉमन आहेत ते मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करतेय। तर आता आपण हे 34 साठी बघतोय, तर आपण याचा चौथा पार्ट आधी 8.5 वरती 1 पॉइंट देऊया। त्यात मार्जिन आपण घेतोय 1.5 इंचावरती। आता बघा, त्यानंतर आता पाठीमागची जी गोलाई आहे ती गोलाई घ्यायची आपल्याला इथे 1.5 इंचावरती। तर आता हे झालंय। त्यानंतर खाली जो आपला कमरेचा जो घेर आहे त्याचं मेजरमेंट टाकायचं आहे। साधारण 30 इंचाचा आपला कमर घेर आहे, तर 7.5 वर 1 पॉइंट देऊया। 2 इंचाची मार्जिन, वरती 1.5 घेतलीये, खाली 2 घेतलीये, पाठीमागचे टाकायचे आहेत आपल्याला टक्स, त्यामुळे आपण घेतले अर्धा इंच यात एक्स्ट्रा। प्रत्येक वेळेलाचं मेजरमेंट आपण असं ठरवून व्यवस्थित टाकलं, ज्या पॉइंटला वाढवायचं त्या पॉइंटला वाढवून आधीच आपण घेतलं तर ब्लाऊजची फिटिंग जी आहे ती आपली इथे व्यवस्थित येणार आहे। आता बघा, एक्स्ट्रा वाला जो बाहेरील पार्ट आहे तेवढा पूर्ण आपला इथे ड्रॉ करून झालाय। आता जो मुद्दा शिकण्यासारखा आहे तो आपला इथे गळ्याचा। आता 5.5चा मी शोल्डर घेतलंय, गळ्याचा घेरा घ्यायचा आपल्याला इथे 1.5 इंचावरती। साधारण 9 9.5 पर्यंत आपण इथे डीप गळा घेतला तर कुठल्याही प्रकारचं नॉड किंवा मग शोल्डर आपल्या इथे डाऊन होणार नाही, अगदी बरोबर येईल। इथे मी गळा जो आहे तो आपण घेतो इथे 9 इंचावरती, वरती 2.5 इंच घेतलाय, खाली मी जर अजून पसरट घेणार आहे, साधारण 3.5 इंचापर्यंत पसरट घेतला तरीही कुठल्याही प्रकारचं इथे आपलं शोल्डर किंवा मग नॉड लावण्याची गरज नाही, गळा आपला अगदी इथे व्यवस्थित येईल। तर या पद्धतीने आधी आपण इथे ड्रॉ करायचंय। त्यानंतर याला घ्यायची आपल्याला हलकीशी गोलाई। बंद बाजूपासून साधारण पाठीमागचे जे टक्स आहे ते घ्यायचे आपण 4.5 इंचावरती। टक्सची जी उंची आहे ती आपण इथे घेतोय। उभा टक्स गळ्याच्या आपल्याला खाली ठेवायचा आहे। या पॉइंटला 5 इंचावरती आपल्या इथे उभा टक्स असणार आहे। तर बघा, आता पाठीमागचा जो पार्ट आहे तो पूर्णपणे आपला इथे ड्रॉ झालाय। आता क्रॉस कटिंग ब्लाऊज मध्ये साधारण जसं आपण कटोरी ब्लाऊजला पाठीमागचा पार्ट ड्रॉ करतो सेम आपण याच पद्धतीने इथे याला ड्रॉ करून घेतलाय। आता यातल्या एक छोटे छोटे कॉमन गोष्टी सांगेन। जर तुमचं 36 साईज पर्यंत ब्लाऊज आहे तर मुंड्याची उंची आपल्याला सेम इथे आपण 6 घेतोय पाठीमागच्या पार्टसाठी। शोल्डर जे आहे गळा याच पद्धतीने ठेवत असाल तर आपण 5.5च घेतोय। गळ्याचा घेरा आपण इथे 2.5 इंचावरती घेतोय, बदल यात होणार नाहीये। जर आपला शोल्डरचा पार्ट जर तुमचा यापेक्षा ब्रॉड असेल, गळा तुमचा यात जर तुम्हाला अजून थोडा डीप घ्यायचा असेल तर यात तुम्हाला शोल्डर जे 38 साईज पर्यंत शोल्डरची उंची सेम असणार आहे, फक्त मुंड्याची जी उंची आहे ती साधारण तुम्ही इथे 6.5 ते 6.25 एवढी आपल्याला वाढवायची। कारण का, जेव्हा आपला काखेतला भाग जेव्हा इथे आपण शोल्डरचं मोठं असेल तर आपण हा पार्ट जो आहे तो साधारण अर्धा ते 1 इंचाने वाढवायचा असतो, नाहीतर होईल काय, ब्लाऊज जे आहे ते इथे स्लीवच्या पॉइंटला
गुढी किंवा मग सुनी येईल, त्यामुळे तुमचा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे तुम्हाला मी दरवेळेस सांगत असते, जेणेकरून तुमच्या ह्या लक्षात येतील. तर बघा आता इथे जो हा पार्ट आपण इथे ड्रॉ केला आहे, आता क्रॉस कटिंगमध्ये आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे, या पार्टला आधी आपण कट करून घेऊया, मग यातच आपल्याला कसं वाढवायचं आहे आपण ते पाहूया. आता इथे आपण पाठीमागचा पार्ट जो आहे तो मी इथे कट करून घेतलाय. मी सिंगल पेपर घेतलाय, तुम्ही डबल घ्यायचं जेणेकरून पूर्ण ब्लाऊज हे कट होईल, नाही तर मग नवीन जे शिकत असेल त्यांना प्रश्न पडेल की हे कुठल्या प्रकारचं ब्लाऊज आहे. तर पाठीमागचा पार्ट कट झालाय. त्यानंतर बघा आता फ्रंट पार्ट जो आहे क्रॉस कटिंगमध्ये तो शिकण्यासारखं, जसं की मी आधीच तुम्हाला सांगितलं, याला ठेवताना आपण या पद्धतीने ठेवायचं आहे. आणि जेवढा हा पार्ट तुम्हाला आता दिसतोय या पार्टला मी आहे तसं आधी इथे ड्रॉ करून घेते. यात अजून मी काहीच वाढवत नाही आहे तसं, फक्त याला आधी आपण पूर्ण जे येते मी इथे ड्रॉ करून घेते. तर बघा या पॉइंटला जसा आपला पाठीमागचा पार्ट होता तसा मी इथे पूर्ण याला ड्रॉ करून घेतलाय. आता यामध्ये आता आधीच पाठीमागचा गळा आपला मोठा आहे, तर आधी आपल्याला याला लहान करायचं आहे. तर बघा या पॉइंटला आपण पूर्ण जे शोल्डर आहे त्याचं पूर्ण मेजरमेंट घेऊन घ्यायचंय. तर आपलं शोल्डर आहे इथे 5.5 इंचावरती. या पॉइंटला याची जो पुढचा जो आपला गळा आहे तो असणार आहे आपला 6 इंचावरती. तर बघा आता हा जो आपला फ्रंट नेक आहे, पेपरने इथे कम्फर्टेबल व्हावं म्हणून हा पार्ट आपण कट केलाय. आता मी याला तिरकसं ठेवलंय. आता याचं आपल्याला मेजरमेंट जे आहे ते लक्षात घ्यायचंय. तर आधी आपण मुंड्याची जी गोलाई आहे ती अर्धा इंचाने आपण आत घ्यायची. अर्धा इंच आत घेतल्यानंतर आता कटोरीचा जो चेस्ट पॉइंट आहे त्याचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचंय. शोल्डर पासून टेप सरळ ठेवायचंय. याला घ्यायचंय एक साधारण 10 इंचावरती. वरून आपण घेतले 10 इंचावरती. आणि जे आपण क्रॉस कटिंग ब्लाऊज आहे ज्याचा आपण इथून शेप देणार आहोत कटिंगसाठीचा, त्यासाठी बघा आता वरून मी याला एक पॉइंट जो आहे तो आपण इथे देतोय. साधारण एक टक्स जो आपल्याला घ्यायचा तो वरून मी देते एक 13 इंचावरती. हा 1 इंच जो खाली आहे तो आपला मार्जिंग वाला पॉइंट आहे 13. आता बघा इथे जे आहे ते आधी आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया, जेणेकरून तुमच्या हा पॉइंट जो आहे तो लक्षात येईल. तर वरून आपण याला घेतलंय एक 10 इंचावरती. आता बघा हा पॉइंट झाल्यानंतर हा जो आपण खाली घेणार आहोत हा आपला टक्स पॉइंट आहे. वरून याला आपण घेतले 13 इंचावरती. उभा जो टक्स असणार आहे तो आपला इथे 3 इंचाचा असणार आहे. बघा हा जो टक्स आहे हा आपला 3 इंचाचा आहे. आडवा जो आपण घेणार आहोत तो घेणार आहोत इथे 2 इंचावरती. 1 इंच या पॉइंट पासून आणि 1 इंच या पॉइंट पासून. आता इथे जो मी 2 वाढवला आहे याला आपल्याला मार्जिंग वाल्या पॉइंट मध्ये ऍड करायचा आहे. आता बघा वाढीव जो टक्स मी इथे 2 इंच घेतलाय, फिटिंग वाईज सगळं बरोबर येईल. फक्त जो टक्स साठी वाढवलाय तो मी इथे कापड इथे ऍड केलाय, तिरकसं लक्षात घ्या. आता याचा जो आकार येईल तो या पद्धतीने. आता बघा हे झाल्यानंतर हा टक्स झाल्यानंतर आता एक टक्स इथे आपला तयार झालाय, लक्षात घ्या. एक टक्स रेडी आहे. हा टक्स तयार आहे. आता याला क्रॉस कटिंग, आता याला आपल्याला शेप जो आहे तो 1 इंच या पॉइंट पासून आत घ्यायचा आहे. या पॉइंटला पण आपल्याला याला 1 इंच आत घ्यायचं आहे आणि याला आपल्याला पूर्णपणे या पॉइंट पर्यंत या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता बघ एक टक्स आपला इथे तयार झालाय. एक टक्स तयार झालाय त्यानंतर आता जो आपला गळा आहे त्या पॉइंटचा आणि आपला टक्स जो आहे
त्या पॉइंटचा बघा या पॉइंटला याचा वाला साधारण एक 5.5 इंचावरती. आता बघा 5.5चा आपण सेंट्रल पॉइंट काढायचा आहे काहीसा इथे 2.25 इंचावरती. या पॉइंटला सेंट्रल पॉइंट आपण आता टक्स टाकायचा आहे 2.25 इंचावरती. तर आता बघा हा टक्स दुसरा जो आपण टक्स घेतो या पॉइंट पासून एक 1.5 इंचावरती, याच पॉइंट पासून 1.5 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे आणि इथे आपण दुसरा टक्स टाकतोय. हा आपला टक्स इथे असणार आहे 1/2 इंचाचा. तर आता हा टक्स झालाय. त्यानंतर एक 4 इंचाचा टक्स आपण या पॉइंट पासून घेणार आहोत. वरून आपण एक साधारण याला या पॉइंटला घ्यायचं एक 5.5 इंचावरती आणि या पॉइंटला एक 4 इंचाचा टक्स. हा पण टक्स आपला इथे 1/2 इंचाचा असणार आहे. या पॉइंटला बरोबर एक सर्कल मध्ये आपला इथे पफ रेडी होतोय. तर बघा या पद्धतीने आता हे एक काम झालंय आपल्याला. हा पॉइंट लक्षात आला असेल तुमच्यावाला. इथे तुमचं काही मिसिंग होत असेल तर हा मुद्दा मी क्लिअर करेल. आपण इथे मेजरमेंट वाईज कट करून हे तिरकस कट केलंय. वास्तविक हा जो आपला पार्ट आहे शोल्डरचा घेऊन 5.5 इंचाचा, हा 5.5 इंचाचा मेजरमेंट बघा या पॉइंटला ही रेष याच्यात जम्बलिंग नको व्हायला म्हणून हा पॉइंट तिरकसचा ही सरळ रेषा आहे. या पद्धतीने हा यातलाच भाग आहे. हा आपला गळ्याचा 6 इंचाचा हा पार्ट इथे कट होणार आहे. हा आपला गळा, याचा मी सेंट्रल पॉइंट काढला या पॉइंट पर्यंत. त्यानंतर हा आपला दुसरा टक्स आलाय. हा आपला पहिला टक्स आहे, हा दुसरा टक्स आहे. त्यानंतर हा जो मुंड्याच्या पार्टचा आहे हा आपला तिसरा टक्स आहे 4 इंचाचा या पॉइंट पासून. आता बघा हे झालंय. त्यानंतर आता ही जी आपली खाली योगपट्टी आहे, आता याच्यामध्ये आधी कटिंग करताना हा पार्ट आपला इथे पूर्ण कट होऊन जाईल या पॉइंट पर्यंत तिरकसचा. आधी आपण हा पार्ट जो आहे तो आधी व्यवस्थित कट करून घेऊया. मग जी आपली खाली जॉईन करण्याचा योगपट्टीचा जो पार्ट आहे त्याची मी तुम्हाला कटिंग सांगते. तर बघा आता हा जो आपला पार्ट आहे हा रेडी आहे. आता यातला जो हा क्रॉस कटिंगचा जो आपला खाली योगपट्टीचा पार्ट आहे, आता यामध्ये बघा जो मी हा एक्स्ट्रावाला पॉइंट आहे, आता हा महत्वाचा मुद्दा आहे. हा जो एक्स्ट्रावाला पॉइंट आहे हा आपल्याला नको, याला आपण कट करणार आहोत. हा फक्त टक्स पुरता आपण ठेवलाय, योगपट्टीमध्ये वाढवायचं नाही. याला योगपट्टी आपली आहे तेवढीच इथे असणार आहे साईड पासून मेजरमेंट. फक्त आता या पॉइंटला आपल्याला शिलाईसाठी वाढवायची आहे, तर लक्षात घ्या. या पॉइंटला आपण आता या पॉइंटने 1 इंच आत घेतलं, या पॉइंटने 1 इंच आत घेतलं. इथे आपला पूर्णपणे पफ येणारे हा पार्ट जो आहे साधारण तुम्हाला प्रिन्स कट मध्ये म्हणा किंवा मग अजून 1 टक्स 2 टक्स 4 टक्स ब्लाऊज मध्ये एक गोष्ट लक्षात येईल, जेव्हा आपण टक्स टाकतो ब्लाऊज टाकतो तर हा जो पार्ट आहे पफ मध्ये येतो आणि मग होतं काय, पाठीमागचा जो पार्ट आहे तो लहान होऊन जातो आणि मागचा जो पार्ट आहे तो मोठा होऊन जातो. तर यामुळे एक गोष्ट सांगेन तुम्हाला, आधी तर यात जे वाढवायचंय, आधी मी शिलाईसाठी 1-1 इंच वाढवतीये. हा यातला मुद्दा आहे. 1-1 इंच आधी आपण यात शिलाईसाठी वाढवलं, जेणेकरून 1/2 इंच आपण जेव्हा इथे जॉईन करू आणि खाली तुम्ही पट्टी फोल्ड करा किंवा मग अस्तरवाला असेल तर त्यातच फोल्ड केलं तरी सुद्धा यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा हवंय, ते हे मी मार्जिंगसाठी वाढवलंय. आणि अजून यात मी 1 इंच वाढवते बघा. आता अजून 1 इंच मी का वाढवतीये, उंची ब्लाऊजची आपली 14च असणार आहे. आपण पाठीमागचा आणि पुढचा भाग हा सारखा यावा म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. हे जे मी 1-1 इंच आत घेतलंय क्रॉस कटिंगचं जे हे आपलं ब्लाऊज आहे, यामध्ये हा जो मुद्दा आहे पूर्णपणे पफ तयार होईल आणि तो जो पार्ट आहे तो आतल्या साईडने
फोल्ड होईल, त्यामुळे यात आपल्याला जी एक्स्ट्रा घ्यायचंय ते आपण इथे घेतो. ही योगपट्टी लक्षात घ्या, साधारण आपण 2 इंचाने हिला वाढवून घेतली आहे. हिचा आकार बघा, मी ज्या पॉइंटने हा पेपर कट केलाय त्याच पॉइंट पासून हिचा आकार जो आहे तो आपल्याला याच पद्धतीने ठेवायचा आहे. फक्त आता हा जो आपला टक्स पॉइंट येणार आहे बघा, या पॉइंटने जो आपल्या इथे टक्स पॉइंट येणार आहे उतारवाला, तो याच पॉइंटला इथे मॅच होईल. आणि हा जो एक्स्ट्रावाला पार्ट आहे, हा जो आपल्या इथे टक्स आहे, हा पूर्णपणे आपण टक्स टाकणार आहोत. आता मी तुम्हाला याला कट करून फोल्ड करून टक्स टाकून हा मुद्दा लक्षात आणून दाखवते की आपलं हे कसं बरोबर येईल. तर बघा, आता या पॉइंटला आपण जिथे मी हा टक्स जो आहे तिथे आपण एक पिन लावून घेऊया. हा आपला टक्सवाला पॉइंट आहे. आता बघा, याला टक्स टाकल्यानंतर ही जी आपली खाली पट्टीवाला पार्ट आहे योगपट्टीचा, तो या पद्धतीने इथे बरोबर मॅच होईल. तर बघा, आता हा आपला पाठीमागचा पार्ट आहे, हा आपला फ्रंट पार्ट आहे. आता बरेच वेळेला कमेंट्समध्ये असं होतं की पाठीमागचा आणि पुढचा भाग हा लहान मोठा इथे होत असतो, त्याच्यामुळे बघा आता यात जे आहे हा पार्ट, आता बघा यात 1 इंच मी पट्टी फोल्ड करून घेते, जी की आपली शिलाईमध्ये इथे जाईल त्या पॉइंट पासून. तर बघा, इथे पूर्ण दोघे पार्ट आपले इथे बरोबर येतील या पॉइंटला. आता दोघे पार्ट झालेत. क्रॉस कटिंगचे ब्लाऊज आहे, हा मुद्दा क्लिअर झालाय. हे झालंय. यात आपला आता आपली राहिली आहे ती स्लीव. तर स्लीव आधी आपण इथे कट करून घेऊया. आता यात पेपर आपण डबल घ्यायचा आहे. 2 स्लीव करायच्या, 4 कापडाची आपल्याला घडी घ्यायची आहे, बंद बाजूपासून उंची टाकायची आहे. स्लीव 5ची असेल तर अस्तरवाला असेल तर 1 इंच एक्स्ट्रा घ्या. यातच पट्टी फोल्ड करायची तर 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या. यात मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलाय. दंडघेरचं जे मेजरमेंट आहे त्याचा निम्मा पार्ट टाकायचा आहे. इथे आता दंडघेर जो आहे तो आहे आपला इथे 12 इंचाचा, तर 6 याचा निम्मा पार्ट टाकूया आणि मार्जिन ठेवूया आपण 1.5 इंचावरती. 1.5 इंचाची मार्जिन घेतली आहे. हा पॉइंट सरळ घ्यायचा आहे. स्लीव साठीचे बरेचसे कमेंट्स आहे, लहान मुलीचं स्लीव असेल तर मग कसं कट करायचं, मोठ्यांचं असेल तर कसं कट करायचं, आणि लांब स्लीव असेल तर मग कसं कट करायचं. तर बघा, स्लीवची एक सोपी टेक्निक आहे. तसं मी नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो स्पेशली स्लीवसाठी टाकणार आहे, जो तुम्हाला चार्ट वाईज लहान मोठ्या साईजसाठी चालेल. पण परत एकदा स्लीव कट करते म्हणून सांगेन. तर बघा, स्लीवसाठी एक सोपी टेक्निक, कुठल्या साईजसाठी तुम्ही जर स्लीव कट करताय, जे आपलं मेजरमेंट आहे, जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, ज्या मापाची स्लीव आहे, लहान किंवा मोठी असो त्यासाठी सांगते, ज्या मापाची स्लीव आहे ते घ्यायचंय. त्यात तुम्हाला फोल्ड करण्याचं त्यातच असेल तर वाढवा, नसेल तर मग तुम्ही एक्स्ट्रा पट्टी लावत असाल तर जेवढं तेवढं घ्या, त्यात 1 इंच एक्स्ट्रा घ्या. दंडघेराची गोलाई बॉडी मेजरमेंटवर घेतल्यानंतर जे आहे त्याचा निम्मा पार्ट टाकायचा आहे, मार्जिन ठेवायची 1.5 इंचाची. आता हे झालं. आता दुसरा जो मुद्दा आहे तो काखेतला. बरेच जण विचारतात की काखेतला जो पॉइंट आहे लहान मुलींसाठी किती घ्यायचा आहे, मोठ्यांसाठी किती घ्यायचा आहे. तर बघा, मोठ्यांसाठी हा जो पॉइंट आहे तो वरून आपल्याला इथे घ्यायचा आहे 3 इंचावरती. अजून बिग साईज असेल 40च्या उपर तर मग 3.5 वरती घ्या. लहान साईज असेल, लहान बेबीसाठी आपण इथे कट करतोय, साधारण एक 10 वर्षाच्या खालील आपण कट करतोय, तर ह्या आकाराला 1.5 ते 2 इंचावरती घ्या. बस याच्या उपर आपल्याला जायचं नाहीये. यात एवढंच मेजरमेंट मध्ये आपण इथे 3.5, 2, 2.5 बस एवढेच इथे पॉईंट द्यायचे काखेतले, यापेक्षा जास्त आपल्याला घ्यायचे नाहीये. तर याला मी आता इथे 3 इंचावरती दिलंय. वरून एक सोपी टेक्निक, या पॉइंटला स्लीव आपल्याला खालीवर न करता 1 इंचाचा साधारण गॅप घ्यायचा आहे. आणि एक मुंड्याचं तिरकसं मेजरमेंट राहिलं बघा. मुंड्याचं जे मेजरमेंट आहे गोलाई, आता आपण 34 साईजसाठी ब्लाऊज कट केलंय, तर साधारण एक या पॉइंट पासून घ्या 1.7 इंचावरती. परत या पॉइंटला 1.5 इंचाची मार्जिन. आता मी 34 साईज सांगितली आणि मग मी मुंड्याची उंची घेतली. तर बघा, यात गोंधळायचं नाहीये. एक या पद्धतीने तर आपण आकार दिलाच आहे स्लीवला मेजरमेंट नुसार. एक सोपी टेक्निक सांगेन, साधारण तुम्ही पाठीमागचा जर पार्ट कट केला असेल तर एक मुंडीचं मेजरमेंट घेण्याची एक सोपी टेक्निक, मी 7.5 टाकलं. तर बघा, या पॉइंट पासून बघा 1.7 इंचावरती येते. मला माहिती म्हणून मी डायरेक्टली तुम्हाला सांगितलं. जे नवीन शिकतायत त्यांच्यासाठी एक ट्रिक, सरळ एक पाठीमागचा पार्ट घ्यायचा आहे आणि तिरकसचा टेप ठेवून बघायचा आहे. बघा, तुम्हाला बरोबर इथे मेजरमेंट भेटेल. बघा, कुठल्याही प्रकारचं 1 इंचही खालीवर नव्हता, 1.7 वरती पॉइंट आलाय, जे की फिक्स आपली इथे स्लीव मॅच होऊन जाईल.
स्लीवचा मॅच झाल्यानंतर त्यात फक्त आपण मार्जिन ठेवायची एक साधारण 1.5 इंचापर्यंतची, जी की मी इथे दिली आहे. आता दोघे साईडने कापड जॉईन झाल्यानंतर आपण इथे मार्जिन हवी ती आपण इथे दिली आहे. तर बघा आता हे तर तुम्हाला स्लीव विषयी लक्षात आलं असेल. आधी आपण हे स्लीव कट करून घेऊया. आणि मी सगळ्यांनाच सांगते जे नवीन शिकता येते आणि ज्यांना बऱ्यापैकी ब्लाऊज मधले येतं त्यांच्यासाठी सांगेन. आता हे तर आपण शिकतो, पण जी फ्रंटची गोलाई आहे ती देण्याची घाई आपल्याला करायची नाहीये. जेव्हा तुम्ही मशीनवर ब्लाऊज शिवायला घेता तेव्हा या पद्धतीने आधी आपण स्लीव कट करून घ्यायची आणि स्लीव कट झाल्यानंतर स्लीवचा पार्ट ओपन करायचा आहे. आणि मग जेव्हा आपण शोल्डर्स पासून स्ट्रेट इथे स्लीव ठेवायला जॉईन करायला सुरुवात घेतो, जेव्हा आपला हा पार्ट पुढच्या साईडला येत असेल सरळ, तर मग एक सेंट्रल पॉईंट काढायचा आहे. या फिक्सवाल्या पॉईंट पासून एक सेंट्रल पॉईंट काढायचा आहे. एक साधारण टेपच्या 3 लाईन एवढा इथे सेंट्रल पॉईंट काढायचा आहे आणि बस एक हलकीशी गोलाई द्यायची आहे, बस याच पॉईंट पर्यंत. आणि जर बघा आता काखेतला बऱ्याच वेळेला असं होतं, एक पार्ट लहान होऊन जातो, एक मोठा होऊन जातो आणि मग काखेतले पॉईंट खालीवर इथे मॅच होतात. तर त्यांच्यासाठी एक सोपी ट्रिक सांगेन. 1.5 इंचाचा मार्जिनवाला पॉईंट आहे, याला अजिबात आपल्याला कट करायचं नाहीये. फक्त जी एक्स्ट्रा मेन जे आहे तेवढाच फक्त इथे गोलाई आपल्याला द्यायची. बघा या पद्धतीने यात होईल काय, काखेतला पॉईंट खालीवर होणार नाही आणि अगदी बरोबर येईल. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी इथे बघत पूर्ण जे आहे ते क्रॉस कटिंग ब्लाऊजची जे आहे ते पूर्ण इथे आपण पेपर कटिंग पाहिली आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा अजून तुम्हाला यात काही प्रश्न पडले असतील तर मला तशी कमेंट्स करा, आपण त्यानुसार मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच समजलं असेल आणि आवडला असेल तरच तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे नवीन शिकतात त्यांना शेअर करा.